युतीसोबत बैठकीमध्ये संकेत हेच दिले गेलेले आहेत की महायुतीमधल्या घटकांसोबत सुरुवातीला आपण चर्चा करायची. ती चर्चा जर का सोबत काय पुढे राहू शकते अशा कार्यकर्त्यांना आम्ही उमेदवारी देणार. साहेब माझी आमदारांना कमीची जबाबदारी दिलेली मारुशांना, पण ते आज तुमचे फक्त तो सूत्रांकडनं तुम्हाला जी माहिती मिळते ती अपुरी असते. आमचा ह्या गटाचा माणूस त्या गटाचा असून त्या गटाचा माणूस ह्या गटाला आता सर्वे झाल्यानंतर काही उमेदवारांचे नाव घोषित करतील. आता टप्पा आलेला आहे, आता केव्हा सर्वे होईल आणि केव्हा यादी घोषित होईल? नगरपालिकेची निवडणूक ही काही लोकसभेसारखी पुढे देश धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघात पत्रकार भवनमध्ये माजी मंत्री अनिलजी पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे या सर्व मान्यवरांचं मी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो आणि माजी मंत्री अनिलजी पाटील यांना विनंती करतो की आपण पत्रकारांशी संवाद साधू. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की आतापर्यंत नगरपालिका, नगरपंचायती, नगरपरिषदेच्या निवडणुका आपल्या आटोपलेल्या आहेत. उद्या त्याच्या निकालाची तयारी सुद्धा सुरू झालेली आहे. महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ज्या ज्या ठिकाणी निवडणुकीला कॉन्टेस्ट केलेलं आहे त्या सगळ्या ठिकाणी चांगलं यश मिळू शकतं अशी आमच्याकडे आत्तापर्यंत असलेल्या रिपोर्टनुसार अपेक्षा आहे. राहिला येणाऱ्या काळामध्ये आता महापालिकेच्या ज्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्याच्यामध्ये जळगाव धुळ्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्षांनी ती माझ्यासारख्याला एक समन्वयक म्हणून त्या ठिकाणी पार पाडण्यासाठी आदेश केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आज धुळे शहरामध्ये महापालिकेच्या निवडणुकीसाठी आढावा घेणार आणि आढावा घेतल्यानंतर प्रदेश अध्यक्षांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे महायुतीच्या समन्वयकांशी चर्चा करून महायुती करण्याकरता प्रयत्न करणं हा प्रमुख हेतू आजच्या बैठकीचा होता. कार्यकर्त्यांशी चर्चा झालेली आहे. एकदा मागणी केलेल्या उमेदवारांच्या अर्जानुसार चयन झाल्यानंतर महायुतीमधले जे काही समन्वयक असतील, त्यांचे नेते जे असतील त्यांच्याशी मी स्वतः चर्चा करेल आणि आम्हाला सन्मानजनक त्या ठिकाणी जागा मिळतील अशी अपेक्षा करेल. मंत्रीपद कमी झालं ती दुर्भाग्याची गोष्ट आहे. आमच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून अतिशय सिनियर असलेला नेता त्याला आज न्यायालयाच्या माध्यमातून मागे सरकावं लागलं, राजीनामा त्यांना द्यावा लागला. आता राजीनामा दिल्यानंतर ही काही आमच्या दृष्टिकोनातून भूषणावं अशी गोष्ट नाही आहे. आमच्या दृष्टिकोनातून आमचा नेता हा कुठेतरी मागे सरकला गेला ही आमच्यासाठी दुर्भाग्याची गोष्ट आहे. राहिला मंत्रिपदाचा, मंत्रिमंडळाचा विस्तार हा सर्वश्री मुख्यमंत्र्यांचा जो अधिकार असतो. मुख्यमंत्री त्या पक्षाच्या नेत्यांशी चर्चा करतात आणि आमच्या पक्षाचे नेते जे ठरवतील तो येणाऱ्या काळामध्ये मंत्री असणार आहे. तो मंत्री कोणीही असला तो आमचाच मंत्री असणार आहे, माझाच मंत्री असणार आहे असं आम्हाला त्याच्यामध्ये मानावंच लागतं. दादा